केलाय। ही आत्महत्या नाही तर हत्या आहे अशी टीका राहुल गांधींनी केली आहे। बघा, ही राहुल गांधींची एक्स पोस्ट आहे। त्याचा मराठी अर्थ असा आहे, बलात्कार आणि छळाला कंटाळून साताऱ्यातील डॉक्टरची आत्महत्या सुसंस्कृत समाजाला हादरवणारी आहे। इतरांच्या वेदना कमी करणारी एक आशादायक डॉक्टर मुलगी गुन्हेगारांच्या छळाची बळी ठरली। भाजपशी संबंधित व्यक्तींनी त्यांच्यावर भ्रष्टाचार करण्यासाठी दबाव आणायचा प्रयत्न केला। सत्तेनं संरक्षित गुन्हेगारी विचारसरणीचं हे सर्वात भयानक उदाहरण आहे। ही आत्महत्या नाही तर हत्याच आहे। न्यायाच्या लढाईमध्ये पीडितेच्या कुटुंबासोबत उभे आहोत। तर राहुल गांधींच्या या टीकेवर फडणवीसांनी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूया। राहुल गांधी जो ट्वीट करते हैं उनको भी पता नहीं होता, वो कोई जानकारी लेते नहीं है। जो फलटन की घटना है बहुत क्लियर है। जिस महिला डॉक्टर की मृत्यु हुई, जिसने सुसाइड की है, उसने अपने हाथ पर जो लिखा है उससे मामला बहुत स्पष्ट हुआ है और हमने बहुत स्पष्टता से ये कहा है कि इसमें किसी को भी बख्शा नहीं जाएगा। लेकिन आजकल राहुल गांधी और उनकी पार्टी के लोग ये इस प्रकार की संवेदनशील घटनाओं में पर भी अपनी रोटियां सेकना नहीं भूलते, ये बहुत दुर्दैव है। तर महिला डॉक्टरच्या आत्महत्येवरून काँग्रेस खासदार प्रणिती शिंदेंनी थेट मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली। तर प्रणिती शिंदेंच्या या मागणीवर भाजपच्या नवनाथ बंद यांनी जोरदार पलटवार केलाय। निर्भया प्रकरणावर मौन बाळगणारे राजकीय स्वार्थासाठी टीका करत असल्याचा हल्लाबोल नवनाथ बंद यांनी केलाय। महिलांना संरक्षण देण्यापेक्षा महिला खासदारांवर खालच्या पातळीला जाऊन टीका करण्यातच वेळ वाया घालवतात, पण जेव्हा महिलांना संरक्षण देण्याची वेळ येते तेव्हा मात्र मुख्यमंत्री आणि गृहमंत्री हे हात वर करतात, ज्याच्यामुळे त्यांनी महाराष्ट्राच्या संस्कृतीची पातळी एकदम खालच्या लेवलला आणली आहे। आणि मला असं वाटतं मुख्यमंत्र्यांनी गृहमंत्र्यांनी राजीनामा देणं गरजेचं आहे, कारण काही एकच नाही, अनेक असे डॉक्टर्स महिला आहेत ज्यांच्यावर दबाव टाकून, राजकीय दबाव टाकून हे वारंवार चुकीचे रिपोर्ट देण्याची प्रेशर असतं। फलटण प्रकरणामध्ये काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे हे गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचा राजीनामा मागत आहेत। मला काँग्रेसच्या खासदार प्रणितीताई शिंदे यांना फक्त एक आठवण करून द्यायची आहे। 2000 तर काल पंकजा मुंडे आणि आज धनंजय मुंडे यांनी बीडमध्ये महिला डॉक्टरच्या कुटुंबियांची भेट घेतली। यावेळी आरोपींवर योग्य कारवाई